हॅलो फ्रेंड्स, कोकणी अक्षय या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. तर आता आपण चाललोय नदीतून फिरत धवाकडे जातोय आणि आपली सगळी गँग आहे आपल्यासोबत आपला अथर्व डॉन आणि बाकी सगळे फंटर फूड आहेत. तुम्हाला दाखवतोच ते कोण कोण आहे ते. आणि नदीतला परिसर तुम्ही माझ्या मागच्या साईडला बघितलात तर नदीचा परिसर तुम्हाला दिसत असेलच. पूर्ण नदीला दगडी आहेत, कारण आता पाणी नदीचं ऑलमोस्ट संपत आलं आहे. तरी पण ढवाच्या तिकडं आपण चाललो आहे, कारण ढव जिकडं आहे तिकडं अगदी वर्षाच्या 12ही महिने पाणी असतो. तर तिकडंच आपण चाललो आहे आता. किती काय पाणी आहे ते बघण्यासाठी चला तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो माझ्या मागं कोण कोण आहेत ते. चलो. हे बघा, आता आपला अथर्व पण पुढं गेला आहे आणि सगळी गँग आहे. वरद, ऋषभ, मानव, दुर्वेश, त्यानंतरला नीरज आणि पुढे आपला कोकणचा स्टार, कोकणची दुनिया या यूट्यूब चॅनलचा मालक अंकित. आणि आता नदीच्या बांधण्याजवळ पोचलो आहे. इकडं बघू शकता तुम्ही, हा आपला पावसाळ्याचा बादल असतो. तुम्ही तर आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेलच, जेव्हा आपण खेकडे वगैरे पकडायला यायचो तेव्हा तर हा बघितला असेल. तेव्हा बॅक साईडनी बघितला असेल, कारण इथे संपूर्ण पाणी असतो. आणि आता इकडं जर बघितलात तर बघू शकता तुम्ही इकडं किती खोल आहे. आणि हा एवढा सगळा पाणी ह्या बांधण्यामध्ये एकदम व्यवस्थितपणे कॅप्चर करून ठेवण्याची कॅपॅसिटी असते. एवढा मजबूत बांधण धरलेला असतो, कारण पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी येतो. आणि हा जर तुम्ही बांधण बघितलात, हे बांधण्याचं साठ, ह्या साठावरून पाणी जात असतो. हे बघा केवढा मोठाच्या मोठा आहे. आता मी बांधण्याच्या वरूनच चाललो आहे. पातेरा वगैरे खूप पडला आहे. हे साठ आहेत, हे मानग्यापासून बनवलेले आहेत. तर आता आपण चाललो आहे साठावरून, तिथं खाली उतरतो आणि त्यानंतरला आपला आजचा पूर्ण प्रवास हा नदीतूनच असणार आहे, कारण आपण ढवाकडे जातोय. बघा, आता आपण नदीतून जातोय आणि नदीत बघू शकता किती मोठ्या प्रमाणात दगड आहेत. आणि इकडं आपण पावसाळ्यामध्ये जेव्हा गणपतीमध्ये खेकडे वगैरे पकडायला आलो होतो तेव्हाच्या इकडच्या व्हिडिओ आहेत, तर तुम्ही बघितला नसाल तर त्या पण बघा. कारण पावसाळ्यामध्ये इकडं नदी कशी असते आणि उन्हाळ्यामध्ये कशी असते हे तुम्हाला आज दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि ही जी जागा, इथं थोडाफार पाणी आहे. तर हा पाण्याचा कलर जर बघितलात तर पूर्ण तांबडा कलर झाला आहे, कारण इथं आता उपसलेला गेला आहे. उपसलेला म्हणजे इथे ह्या दगडांत हा जो झाड आहे, त्या झाडाच्या उंदाखाली बरेचसे मासे थांबतात, कारण मोठा बीळ आहे त्याच्यामुळे इथं मासे थांबतात. ते मासे पकडण्यासाठी हा पूर्ण उपसली नाही माणसांनी गावातील, त्याच्यामुळे हा पाणी असा खदूळ दिसतोय. बऱ्यापैकी इकडचा पाणी आटला आहे आता नदीचा, कारण आता मे महिना चालू झाला आहे. तर मे महिन्यात इकडच्या साईडला पाणी नसतो, परंतु आपला जिकडं खाली डोहा आहे त्या डोहाच्या तिकडं पाणी असतो. आणि तो पाणी अगदी पूर्ण वर्षभर, म्हणजे वर्षाच्या 12ही महिने तो पाणी असतो. आणि तिकडंच आता आपण चाललोय बघायला की तिकडं साधारण आता किती पाणी आहे. आणि इकडच्या आपल्या बऱ्याचशा व्हिडिओ आता येतील. जर तिकडं नदीला पाणी खाली असेल भरपूर तर आपण मासे वगैरे पकडायला येणार आहेत, कारण आपली मुंबईची सगळे फंटर आलेत, तर त्यांना घेऊन मासे पकडायला पण येणार आहे. तर ती पण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. आणि आता आपण आपली ही सगळी फंटर लोक आलेत, जी बघा पुढं तुम्हाला दिसतीलच, फुल पराक्रम करतायत. ह्या सगळ्यांना घेऊन आज आलोय आम्ही इकडं. कुठं किती काय पाणी आहे उपसण्यासाठी किंवा वाट्या वगैरे लावण्यासाठी ते बघण्यासाठी आलो आहे. आणि जर नदीचा परिसर बघितलात तर पूर्ण एकदम नदीच्या अगदी दोन्ही बाजूने झाडं आहेत. आणि नदीतून जाताना एकदम थंडगार वाटतं. ह्याच्या अपोजिट जर नदीच्या बाहेर गेलात तर खूप ऊन लागतोय आणि गरमी पण खूप होते. तर त्याच्यामुळेच आपण नदीतून जाण्याचा डिसिजन घेतला आहे. आणि हे बघा, इथे एक वेल आहे, त्या वेलीवर झोपाळा घेत आहेत. हे बघा पराक्रम बघा यांचे, फुल पराक्रमी आहेत. हा दुर्वेश तर एकदम डॅम्बिस आहे. पराक्रम बघा त्याचे कसे चाललेत.
हे नीटपणी चला. हा बघा दुर्वेश डॉन काय करतोय. तुटली ना जाशील खाली. ब्रेक. वरती फांदी सुकले ती तुटले तिच्या वजनाने जाड्याच्या. चला ये चला ना भाई, त्या अंकितला जायचं आहे माहिती आहे ना, खेळला जातोय. ही आपली सगळी गँग. आणि आपल्याला जवळ कोकमचा झाड दिसलाय आणि कोकमा पण आहेत वरती. हे बघा अगदी जवळ बसून आहे. हे बघा कोकम हे कच्चे आहेत, वरती कुठे कुठे पिकले ते एक 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 पिकतील लवकरच. हे बघा ही सगळी गँग आपली चालले पुढं. आपण पण जाऊया त्यांच्या मागूनच. हे बघा वाघ बिळ नाही तो, वाघ असायला. हो हा बघा याचा पराक्रम बघा काय. कानातला झोपवला आहे, नॅचरली बनलेला आहे. बघू शकतो किती स्ट्रॉंग आहे. चौघ 5 जण बसली तरी सुटणार. गाड्या माणसाला फुल मजा करतात. आता त्यांचा चेला आलाय. नाव घ्यायचं नवरोबाला अवच म्हणायचं. हे बघा याचं काय चालू आहे. चला चला जोडी निघाली. झोपाला झोपून दाखव दाखव. असं इथनं असा घ्यायला. नदी भरली ना की एवढं एवढं पाणी येईल थोडं खाली. हा झोकाळ्यावर बसून नदीच्या पलीकडे जायचं ना. नाही इथनं असं उडी टाकायची इकडे. मग काय होईल. इकडं पोहाय यायला. हा या दगडातनं पोहायला येणार आहेस. दगड बघ किती आहेत, फुल पाणी भरतो इकडं. चला कमी होईल ना एवढं एवढं. हे बघा इकडे दगड किती मोठे मोठे आहेत. आणि जर अजून पुढे गेलात तर ह्याच्यापेक्षाही मोठी मोठी दगडी तुम्हाला बघायला मिळतील. ते तुम्हाला दाखवतोच. त्या डोहाकडे जातात. बुजला किती मोठा होता हा ढोवा. जर तुम्ही बघितलात अगदी नदीच्या वरच्या साईडला तर गावसाईचे काजू आहेत. आणि आम्ही गावसाईमधले काजू जेव्हा आम्ही हायस्कूलला होतो तेव्हा बिया वगैरे काढायला घेतलेले, म्हणजे राखायला घेतलेले पोरापोरांनी. त्यावेळेला खूप धमाल मस्ती केली. फुल बिया वगैरे काढून विकला. त्यानंतरला मजा मस्ती करायला गावसाईमध्ये दिवसभर असायचं. आणि जर का आम्हाला ताण लागली तर इकडं तो नदीतच एक झरा आहे, त्या झऱ्यावर यायचो पाणी पिण्यासाठी. तो झरा तुम्हाला दाखवतो, कारण जर तो झरा मी मागच्या टाईमला पण एका व्हिडिओमध्ये दाखवला आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये पण दाखवतो. जर मागची व्हिडिओ कोणी बघितली नसेल तर या व्हिडिओमध्ये तो झरा तुम्ही बघू शकता. चला दाखवतो तुम्हाला. हे बघा मगाशी मी तुम्हाला बोललो होतो की आम्ही जेव्हा बियाणे यायचो तेव्हा पाणी पिण्यासाठी इकडे यायचो. जो एक झरा आहे त्या झऱ्याच्या इथंच आता आलो आहे. तुम्हाला दाखवतो तो झरा. हा बघा हाच तो झरा आहे. पूर्ण इथं वर्षाच्या 12 महिने हा झरा चालू असतो. इथं जर बघितलात तर अगदी दगडाच्या खालून पाणी येतोय. एकदम स्वच्छ पाणी आहे आणि थंडगार पाणी आहे. तो आता पितोय. आता आम्ही ताण लागले. हे बघा आपला दुर्वेश बाय. हे बघा इकडे जर तुम्ही बघितलात तर खूप मोठ्या प्रमाणात मासे फिरताना दिसतील. हे बघा पाण्यात भरपूर सारे मासे आहेत. आणि आपला प्लॅन तर आहे इकडं मासे नाही यायचा. जर आलोच तर तुम्हाला नक्कीच दाखवेल. मासे भरपूर आहेत इकडं. वाट्या वगैरे घेऊन आलो तर नक्कीच भेटतील. दगड बघा किती आहेत. आणि इकडचं पाणी स्वच्छ आहे. आणि आता जर इकडून पुढं गेलात तर पूर्ण नदीला पाणी भेटणार आपल्याला. आणि आपली सगळी गँग काय उगाच आपले वरटत आहेत आणि चाललेत उड्या मारत. तर इकडं आजूबाजूला बघितलात तर पक्ष्यांचा आवाज वगैरे मस्तपैकी येतोय. बरेचसे नाही बरेचसे पक्षी नदीच्या बाजूला आहेत. ते वरटत आहेत. त्यांचा आवाज एकदम मस्त येतोय. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज
ऐकायला मिळतात आपल्या कानावर. आणि ही बघा सगळी गँग. हे बघा इकडं खूप सारा पाणी आहे. आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आता आपण ढवाच्या अगदी जवळ आलो आहे. बघा पाणी किती आहे. आणि पाणी नदीतला बघितलं तर पूर्ण एकदम थंड गार आहे. फक्त आतमध्ये झाडांचा पाला पडला आहे, त्याच्यामुळे जरा काय ठिकाणी खराब झालं आहे पाणी. हे बघा एकदम पूर्ण नदीत झाडच झाड आहेत. आणि हा ढोवाच्या इथं आलो आहे. आणि इथं पाणी अडवलं गेलं आहे इथं. म्हणजे इकडं बांधण वगैरे धरतात खाली चढणीचा, त्याच्यामुळे पाणी डायरेक्ट जायला नको यासाठी हा इकडं बांधण वगैरे घालून ठेवला आहे. म्हणजे पाणी आला तरी एकदम फोर्समध्ये खाली जात नाही. हे बघा कसे उड्या मारत चालले तिकडून तिकडं. अगदी ढोवाच्या आपण वरच्या साईडला आहेत. आणि पाणी बघितलात तर किती आहे बघा. काहीचं जर बघितलात तर अगदी मोठ्या प्रमाणात तुम्हाला मासे दिसतील. खूप सारे मासे आहेत आतमध्ये. पाणी एकदम जास्त मोठ्या प्रमाणात हलतोय, त्याच्यामुळे सगळेच दिसत नसतील पण भरपूर मासे आहेत. हे छोटे छोटे मासे इकडं फिरत आहेत. जर आतमध्ये ही दगडं जर बघितली त्या दगडामधून खूप मोठे मोठे मासे असतात. आणि आमचे 2 लवबर्ड्स बसलेत. लवबर्ड्स तुम्ही बघू शकता तिकडून. आपण ह्याच्या ढवाच्या बाहेरूनच चाललोय कारण खूप खोल आहे. आणि आमचे 2 लवबर्ड्स बसलेत इथं. तुम्हाला दाखवतो इकडून. हे बघा हे बघा जोडीने बसलेत. अरे इकडे बघा जोडीने बसलेत पाण्यात. चला आपण ढवाच्या शेंगाकडे चाललोय. आणि ही आपली सभ्य पोरं नदीच्या बाहेरून आलेत. आणि मस्तीखोर माणसं तिकडं नदीत गेलेत. हे बघा किती पाणी आहे इकडं. हा मेन ढोवा आहे, फुल भरलाय. हे बघा आपण अगदी ढोवाच्या शेंड्याकडे आलोय. आणि बघितलं तर इकडं खूप सारा पाणी आहे अजून. जे बघा अगदी टोकापर्यंत पाणी आहे. आणि इथून हा थोडाफार पाणी इकडे खाली जातोय. आणि ते 2 जण आता बाहेर पडतात. तर गाईज इकडं आता आपण ढोवाकडे आलोय. तर यांची मजा मस्ती चालू आहे इकडं. एक इथं नारळाचा झाप आहे, त्यासोबत मजा मस्ती चालू आहेत. हे बघा यांची मजा मस्ती चालू आहे. आणि आपण आजूबाजूचा परिसर बघून घेऊया तोपर्यंत. हे बघा तर आता एकंदरीत आपला ढवाकडचा फेरफटका मारून पूर्ण झाला आहे. आणि आता आपण घराकडे जायला निघालो आहे. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोकणातील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.